नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे हाकामारी. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. वणी गावच्या डोंगरापलीकडं लालबुंद सूर्याचा गोळा बुडत होता आणि बापू नानाच्या घरी चुलीच्या तोंडाला फुकारीन फुकल्याचा आवाज येत होता. सगळीकडे अंधाराचं राज्य पसरत होतं. सगळ्यांच्या घरी दिवे लागले होते. वणी गावचं शिवार उसाच्या रानानं हिरवं होऊन रात्रीच्या गार वाऱ्यानं सळसळत होतं. बापू नाना भुकेची जांभळी देत जेवायला बसला. चुलीवर बत्ती ठेवली होती. बत्तीच्या उजेडात नाना मोठ्या डोळ्यानं अन वाकड्या मिशीत मोठ्या डौलाने जेवत होता. जेवण लई बेस झालं म्हणत बापू नानानं आपलं जेवण उरकलं आणि हात धुतला. तोंडावरून पाण्याचा हात पुशीत नाना आपल्या बायकोला म्हणजेच राधाला म्हणाला, जरा पाणपुडा ठेवा आमच्या डहाळजेत. वय ठेवती की, म्हणून राधा उठली. धरणीला नमस्कार टेकत नाना उठून डहाळजेत गेले. सतरंजी आणि उशी बघून नानाने मोठा अंगमोडा दिला. दिवसभराच्या कामानं झालेली कालेहीन नानाने जांभळी देत रस्त्याकडे बघून आपली मान डोलावली. कुणी दिसतं का ते बघितलं, पण कुणी दिसलं नाही. खाली मान घालून नाना परत डहाळजेत आले. राधानं पानपुडा आणून ठेवला. पानपुडा उघडून नानानं रस्त्याकडे कानोसा देत पान तयार करू लागला. पानपुडा उघडून नाना रस्त्याकडे कानोसा देत पान तयार करू लागले. झाडाचं पानही वाजलं तरी नानाला कोणीतरी आल्यासारखं वाटत होतं. बापू नाना हे वणी गावचं पाटील होतं. गावची हालचाल आणि कारभार बघून नानाला सारखं कोणीतरी गप्पा टाकायला येत राहावं असं वाटत होतं. म्हणून नाना सारखं डहाळजेतून रस्त्याकडची हालचाल हेरत होते. कुणीतरी यावं आणि आपल्याला चार गोष्टी बोलावं याच आशेनं नाना आपली झोप पुढं ढकलत होतं. वणी गावात भयान शांतता पसरली होती. कुणीतरी यावं म्हणून नाना वाट बघून वैतागून गेले होते. नाराज होऊन आपलं अंग सतरंजीवर टाकाच्या तयारीला लागले होते. शेवटचं रस्त्याकडे बघून नानानं अंग जमिनीवर टाकलं. आज गावातला एकही माणूस वाड्याकडे का आला नाही म्हणून नाना संतापून गेलं होतं. विचार करीत होतं. नानाला गावात आलेली बला म्हणजे हाकामारी भूतीनचं ध्यान झालं. नाना मनाशीच बोलला, हा हीच कारण असेल सांच्याला वाड्यात कुणी न यायचं. गावात हाकामारी फिरत आहे, तिच्या भीतीनं कोणी येत नाही की काय. म्हणून नानाने आपले पाय अंथरुणावर पसरले. हाकामारी म्हणजे वणी गावात एक बाईचं भूत गावातील लोकांना रात्री येऊन मारू लागलं होतं. दिसायला तोंडातून दात बाहेर, विस्कटलेले केस, वाढलेले हातापायाचे नख आणि जनावरांसारख्या आवाजाने लोकांना भेडवणारी भूतीन. ती नुसती भेडवत नव्हती, ती कोणाच्याही घरी दरवाजा किंवा खिडकीच्या बाजूला जाऊन आवाज द्यायची. जो कोणी आवाज ऐकून ओ किंवा काय म्हणून बोलला की त्या आवाज देणाऱ्यास मारून त्याच्या नरड्याचा चावून रक्त पीत होती. या प्रकारच्या अनेक घटना आजूबाजूच्याही गावात घडलेल्या होत्या. त्यामुळे वणी गावचं लोक भीतीनं मेल्यासारखे जगत होते. रात्रीची जेवणं झाली की वणी गावची लोक गुमान झोपून टाकायची. पौर्णिमा 2 दिवसावर येऊन ठेपली होती. रोजच वाढत जाणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात
वणीगाव नजर लागल्यासारखं दिसत होतं. निरभ्र आकाशात चंद्र आणि चांदण्यांनी गर्दी केली होती आणि त्यात भर म्हणजे रात्रीचे काजवे मिचमिच करत वणीगावच्या शिवारात हिंडत होते. दिवसभर चरून जनावरं आरामात रवंत करत बसली होती. मध्ये कुठेतरी घुबड घुमल्याचा आवाज येत होता. आकाशात उजेड जरी असला तरी वणीगावच्या लोकांसाठी ही रात्र भयानच होती. घरोघरी लोक झोपले होते. लहान लेकरं आपल्या आईच्या कुशीत दडली होती आणि मायेच्या उबीत झोपेचा आनंद घेत होती. गावातले शेतातील गडी मात्र सगळ्या संकटांना सोबत घेऊन आपली जागणी करत होते. एका हातात बत्ती, दुसऱ्या हातात काठी आणि डोक्यावर घोंगड घेऊन महादा शेतात उसाला पाणी देण्यास निघाला होता. डोक्यात हाकामारीचं भूत घेऊन महादा आपली सावली बघत आणि कल्पना करत रस्त्याने चालत शेताच्या दिशेने जाऊ लागला. तो घोंगड्यातून थेट बघत होता. त्याला आजूबाजूला बघणं म्हणजे हाकामारीच्या बाजूनं चढल्यासारखं वाटू लागलं होतं. काठीचा जोरात आवाज होऊ नये म्हणून महादा काठी हळूच टेकत होता. शेतात जायची त्याला खूप भीती वाटत होती. नुसतं शेतात जायचंच नाही, रात्रभर जाऊन उसाला पाणीही द्यायचं होतं. शेतात आजूबाजूला बरेच जण जागणीला आले होते म्हणून महादा स्वतःलाच धीर देत होता. जर काही घडलंच तर जाऊ शेजाऱ्याकडं म्हणून आपल्या मनाला समजावत होता. अनेक विचार करत महादा निघाला होता. गावात कसलाच आवाज येत नव्हता. भयान शांततेत महादाला चालणं बरंच भीतीचं वाटत होतं. भीती वाटू नये म्हणून महादा गुणगुणत चालू लागला. मध्येच आवाज आला, कोण जातंय तिकडं? या आवाजानं महादाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ह्यो आवाज आता कुठून आला म्हणून महादा मध्येच गपकन थांबला. काय बोलावं तेच कळेना. आव म्हणून बोलावं तर हाकामारी असली तर मरण जवळ चाललं असल्यासारखं वाटत होतं. काही न बोलता महादा तसाच थांबला. अरे बोल की, कोण आहे तिकडं? आव बिव काय म्हणायला तुझं तोंड शिवलं का काय? आवाज येत होता माणसाचा, बाईचा नव्हता. माणसाचा आवाज येत आहे म्हणून महादाच्या जीवात जीव आला, पण आजूबाजूला बघायची हिंमत होत नव्हती. अरे तू बोलतोस की नाही का चोरबीर आहेस? परत आवाज आला. महादाला आवाज ओळखीचा वाटला म्हणून महादाने डावीकडे नजर वळवली आणि भीतीचा श्वास सोडला. आवाज येत होता वाड्यातून. आवाज होता बापू नानाचा. बापू नाना अजूनही जागाच होता. हालचालीची चाहूल घेत पडला होता. मासा गळाला लागावं तसं नानाला महादा दिसला होता. महादाने नानाला आवाज दिला, नाना तुम्ही हाय वय? अरे महादा तू हायस वय बाबा? अरे ये की मग पठ्ठ्या, ये पान खाऊन जा. मला बी काय झोप येईना झाल्या, म्हणलं कुणी तर येईल पण काय कोणच येईना. नाना म्हणाले, बरं केलं की मी आधी आत्ताच शेताकडे निघालो होतो. नगो वाटतंय पर काय करायचं, उसाचं शेंड वाळायलेत म्हणून जावं लागतं व. महादा म्हणाला. नाना सुपारी कात्रत म्हणाले, वय की जावं तर लागतंच, घरी बसून कुठं मिळतंय पैसा, घाम गाळावाच लागतोय. नाना आणि महादा पान खात बराच वेळ गप्पा मारत बसले होते. गप्पा सगळ्या त्या हाकामारीच्याच होत्या. त्यामुळं महादाला इथूनच घरी जावं वाटू लागलं. मग निघायचं नाही का शेतात? नाना म्हणाले. हो की नाना, चला येतो मग, म्हणून महादा उठला आणि घोंगडं खांद्यावर घेतलं. नानाला बोलून महादाला थोडं बरं वाटलं होतं. महादा आता झपाझप पावलं उचलत शेतात निघाला. चांदणं परत पडलं होतं आणि त्याच उजेडात उसाचं रान लागलं.
प्रत्येक रानाच्या कोपऱ्यातून कोण येतं आणि कोण नाही याचं भीती वाटू लागली. वणी गावाचा हाडोळा हा बाजूलाच होता. तिथं 2 दिवसापूर्वीच एक माणूस जळाला होता. त्याची सारखी आठवण महादाला होत होती. अनेक विचार करूनही महादाला आता पुढून कोणीतरी येईल यापेक्षा मागूनच कोणीतरी येईल याची जास्त भीती वाटू लागली आणि तो झपझप पावलं उचलीत चालू लागला. महादाचं शेत जवळ आलं. बाजूला मोठा उजेड दिसला आणि धूर निघताना दिसला. महादा धुराच्या दिशेने जाऊ लागला. तिथे गेल्यावर रामा, बाळू आणि दत्ता होते. उसाला पाणी काढून शेकत बसले होते. तेही महादाचे दोस्तच. त्यांना बघून महादाला बरं वाटलं. महादा म्हणाला, मग काय म्हणता मंडळी? त्या तिघांनी महादाकडे बघितलं आणि महादाला म्हणाले, काय महादबा, आलास होय? अरे ये की. बरं झालं आलास बाबा, तुझं रान बी भिजल. पण थांबा बाबांनो, इथं शेकून माझा ऊस भिजणार नाही. मला जाया लागल. 3-4 दारं मोकळी करून येतो, म्हणजे मग निवांत बसाया जमल. महादाने आपली बत्ती घेऊन खोरं बघितलं आणि दार धरायला गेला. शेतामध्ये 2-3 सोबती आहेत याचा त्याला बराच धीर आला होता आणि तो नव्या उमेदीनं उसाला पाणी देण्यास निघाला. चंद्राचा उजेड बराच होता. हाकेवरचं माणूस पण ओळखता येत होतं. महादाने दारं उघडी करून थोडा वेळ बसला आणि वावराच्या दुसऱ्या बाजूला गेला. बराच वेळ गेला पण पाणी अजून काकरीच्या शेवटपर्यंत आलं नव्हतं. महादाने बत्ती घेऊन दारं बघायला गेला. याच ठिकाणी पाचटाने दार अडवलं होतं, तर काही ठिकाणी बुंड फुटून दुसरीकडे पाणी जात होतं. महादाने दारं उघडलेल्या सगळ्या काकऱ्या नीट केल्या आणि दुसऱ्या काकऱ्या बघायला गेला. चंद्राचा उजेडात काटा येणारा गार वारा सुटला होता. अशाच वातावरणात महादा बत्ती घेऊन काकरी बघत निघाला होता. अचानक कुणीतरी उठल्याचा आवाज आला. वाळलेली उसाची पाचट जोरात वाजली. आवाजाने महादा बराच घाबरला, पण त्याला कोण आहे ते दिसलंच नाही. महादा हळूहळू मागं सरकत होता. तो 20-25 पावलं मागं आला. अंतर वाढल्यानं पाचटाचा आवाज हळूहळू येऊ लागला. कुणीतरी जात असल्याची पावलाची चाल ऐकू येऊ लागली. या आवाजाचा कानोसा घेत एका क्षणात महादाला हाकमारीचं ध्यान झालं. महादाच्या तोंडून आवाज येईना. त्याला घाम फुटला. श्वास घेण्याचा वेग वाढला. महादाचे डोळे कोण असेल ते शोधण्यासाठी चहूबाजूने गरगर फिरत होते. कुणीतरी चालत गेल्याचा आवाज आता नाहीसा झाला. महादा तिथेच थांबला. विचार करून पाणी सोडलेलं दार बघायला गेला. उसाच्या कडेनं दोराच्या बाजूला काकऱ्या फुटल्या होत्या. महादाने खोरं घेतलं आणि भुंड बरोबर करू लागला. वाऱ्याची झुळूक येत होती, जात होती. झुळकेतून उसाशी सळसळ व्हायची आणि वारा मंदावला की सळसळ बंद व्हायची. सळसळ बंद झाली. महादाने खोरं भुंडावर मारलं. ओढणार तितक्यात मागून कुणीतरी येत असल्याचा पावलांचा आवाज येऊ लागला. आवाज मागून येत आहे त्यामुळे महादाला मागं बघू वाटणं झालं. डोक्यात एक विचार येऊन लागला की रामा, दत्ता नाहीतरी बाळू आला असेल. पण ते कोणीही येऊ लागले तर ते मला अगोदर आवाज देत आले असते. असं आवाज देऊन येणं तर झालं नाही. या विचाराने त्याची नजर त्याच्या समोर जमिनीवर गेली. त्याला 2 सावल्या दिसल्या. एक सावली महादाची होती आणि दुसरी सावली दुसऱ्या व्यक्तीची. दुसरी सावली माणसाची नव्हती. सावली होती ती बाईची. विस्कटलेले केस, फाटलेले कपडे आणि अंगावर अनेक कापडं घातलेली भली मोठी सावली दिसू लागली. सावलीचं हे रूप बघून महादा खूप घाबरला. तो वाकूनच होता. त्याला काय करावं तेच कळेना. पोरांना आवाज देऊनही बोलवता येत नव्हतं. आवाज करता येत नव्हता.
तो हळूच उठला आणि मागं बघितलं. मागं बघून जोरात ओरडत सैरावैरा पळत सुटला. पळत पळत तो सरळ त्या पोरांकडे गेला. म्हादाच्या आवाजानं पोरं आधीच घाबरली आणि त्याच्याजवळ आली. म्हादा त्यांच्याजवळ येऊन पडला. पोरं त्याला विचारू लागली, काय झालं? असं का ओरडत पळत आलास? अबे तिकडं हाकमारी आली. आधी मला तिची सावली दिसली आणि उठून बघितलं तर ती माझ्या वावरानं दुर्याच्याकडनं माझ्याकडं आली. अरे नाही बाबा, दुसरं कोणीतरी असल, रामा म्हणाला. ते तिघेजण म्हादाच्या अवतीभोवती गोळा झाले होते आणि म्हादा त्यांच्या तिघांत पडला होता. त्यांच्या बाजूलाच सावलीचं मुंडकं उमटलं. ते मुंडकं बघून चौघेही बिचकले आणि सावलीच्या लांबीकडे बघितलं. सावली बरीच मोठी होती. हाकमारी आपल्याकडेच येत आहे म्हणून ते चौघेही उठून पळू लागले. पळून पळून चौघेही कुठेही दडून बसायचे. पण ती हाकमारी काहीच आवाज न देता त्यांचा पाठलाग करत होती. चौघांच्या नरड्यात जीव अडकून बसला होता. जर त्या हाकमारीची आणि या चौघांची समोरासमोर भेट झाली तर त्या चौघांनाही जीव सोडून देण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पळून पळून म्हादा चिखलात कोसळला. ते तिघे पळतच राहिले. म्हादाला कुणीच उचललं नाही. बघत त्यांना पुन्हा हाकमारी दिसली. ते तिघे सैरावैरा पळाले. तिघांची फुटाफूट झाली. तिघांचा मेळ चुकला आणि त्या हाकमारीच्या हाती एक एक करून ते नाहीसे झाले. सकाळ झाली आणि वणी गावात सकाळच्या कामाची गडबड चालू झाली. जागणीला गेलेले सगळे गडी रानातून घरी आले. पण रामा, दत्तू, बाळू आणि म्हादा आलेच नाहीत. दिवस माथ्यावर आला पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. शेवटी गावातून माणसं रानात पाठवली आणि त्या चौघांचा शोध घेतला. रामाच्या रानाच्या बाजूला ते चौघेही मरून पडलेले दिसले. त्यांच्या माना लोळा झालेल्या दिसल्या. यांचा मुकाबला हाकमारीसोबत होऊन ते मरण पावले हेच त्यातून सिद्ध झालं. आणि तेव्हापासून वणीगावची लोक हाकमारीच्या नावानं भिवूनच जगू लागली.